तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती सांगितलेली आहे. बघा 2-3 वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो. पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे. शरद पवार साहेब राहिले, मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख राहिले, मुख्यमंत्री झाले. शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले, मुख्यमंत्री झाले. म्हणजे निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणी असं एक्सपेक्टचं केलं नव्हतं, मुख्यमंत्री झाले. मग तो वाईट आहे का बंगला? एक गोष्ट अशी आहे की मंत्रिपदावरून गेल्यानंतर मला रावल साहेबसुद्धा भेटले होते. ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज लिहून ठेवा आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईल. एवढी त्या बंगल्यामध्ये पवित्रता आहे. मी तिथं आल्यानंतर तिथे गणपतीची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे कुठलीही वास्तू वाईट नसते. वास्तू नेहमी आशीर्वाद देत असते. फक्त तुम्हीसुद्धा त्या वास्तूची तशी सेवा करायला लागते, त्या वास्तूलासुद्धा जपायला लागतं. आणि माझी खात्री आहे की मी तुम्हाला सांगितलं की मला हा आशीर्वाद मिळालेला आहे. नाहीतर मी मंत्री राहिलो असतो तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन ही कामं करूच शकलो नसतो. आणि आज मी फर्स्ट टाईम रिअलाईज केलं की अधिकाऱ्यांना स्कीम म्हणजे काय ते कळलेलंच नाही आहे. त्यांनाही समजावून सांगायला लागेल, ही कामं करून घ्यायला लागतील. आणि ती जर कामं करून घ्यायची आहेत म्हणून मला जर एक ब्रेक दिला असेल तर ब्रेक के बाद देखिए क्या. मी साईबाबांचा भक्त आहे. मला जी संधी द्यायची आहे ती साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही. अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून. त्यांची मला कीव वाटते. मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यापेक्षासुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे. आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे, राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही. मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो. तुम्ही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी केली नसतील एवढी कामं मी माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केले. ते शिक्षण विभाग असून दे, तो मराठी भाषा विभाग असून दे किंवा मुंबई शहराचा भाग असून दे. आणि मी लवकरच ह्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ उभी राहील. असंच काम मी पूर्वीसुद्धा केलं आहे, याच्या पुढेसुद्धा करत राहीन. आणि रिफायनरी प्रकल्प हा म्हणून उद्योगमंत्र्यांनी आज म्हटलं आहे आणि राणेंनी पर्यटनचा विकास तुम्ही करत असताना या कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प नाणारचा होणं योग्य वाटतं का तुम्हाला? एक आहे की नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे. ग्रीन रिफायनरी ज्यावेळेला असते त्यावेळेला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण ही त्या ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही. म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात. आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही चेक करायला लागेल. आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार, काजूवर परिणाम होणार, परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसला नाही. एनरॉन एवढ्या वर्ष चाललं पण समुद्रातला एकही मासा मेलेला कोणी बघितला नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बोललं जातं ते बोलणाऱ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. एनरॉनने हे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे की एनरॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही, आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही, मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही. मग रिफायनरीमुळे हे होईल असं तुम्ही आजच गृहीत का धरताय? आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे. तर मग ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल, लोकांपुढे ती आणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू. परंतु राणेसाहेब स्वतः उद्योगमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे. उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही. त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.